Hi students, welcome to my Dreams Comes True YouTube channel. I am Prashant Khadgade presenting a new lesson today. Now my students, let's we meet a new part of voice. In this lesson, we are going to make a passive voice of imperative sentence. Now let's take some example to make a passive voice. Okay, first example is open the door. Before we make a passive voice of given sentence, let's we understand the structure of imperative sentence. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यापूर्वी इंपरेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर काय असतं, रचना काय असते ती समजून घेऊया. पहा, इंपरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात नेहमी मेन वर्बने होते आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असतो आणि शेवटी फुल स्टॉप. लक्षात ठेवा मित्रांनो, इंपरेटिव्ह सेंटेन्सची रचना काय असते. इंपरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी मेन वर्बने होते आणि शेवटी फुल स्टॉप असतो. नाउ माय स्टुडंट्स, लेट्स वी मेक अ पॅसिव्ह व्हॉइस ऑफ गिवन सेंटेन्स. चला मित्रांनो, आपण या दिलेल्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करूया. आता बघा, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपण सूत्र पाहणार नाही, आपण प्रत्यक्ष पॅसिव्ह व्हॉइस करूया. प्रथम लेट घ्या, त्यानंतर वाक्यातलं ऑब्जेक्ट द डोअर, त्यानंतर बी हा शब्द बी, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप घ्यायचं ओपनड. बघा, या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस काय होईल. लेट द डोअर बी ओपनड. Okay, now move to the next sentence. Change the voice. Change the voice. बघा, इथं सुद्धा वाक्याची सुरुवात मेन वर्बने झालेली आहे, म्हणून हे सुद्धा इंपरेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. चला आपण याचा पॅसिव्ह व्हॉइस करूया. अगदी सोपा आहे. नेहमी लक्षात ठेवा, इंपरेटिव्ह सेंटेन्स असेल, पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना लेट न सुरुवात करा. लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट द व्हॉइस, त्यानंतर बी हा शब्द आणि मेन वर्बचं तिसरं रूप चेंज, तिसरं रूप चेंज्ड. पॅसिव्ह व्हॉइस काय होईल. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. नाउ move to the third sentence. Switch off the fan. फॅन बंद कर. बघा, स्विच ऑफ द फॅन. ठीक आहे. तर मग चला विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्ह व्हॉइस करूया. पहिल्यांदा लेट न सुरुवात, लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट द फॅन, लेट द फॅन, त्यानंतर बी हा शब्द, मेन वर्बचं तिसरं रूप स्विचड, राहिलेला शब्द ऑफ, फुल स्टॉप. काय होईल पॅसिव्ह व्हॉइस. लेट द फॅन बी स्विच्ड ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या भागामध्ये नक्कीच इंपरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो हे समजलं असेल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं अफर्मेटिव्ह इंपरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो ते आपण पाहिलं. म्हणजेच काय की होकारार्थी जर आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो ते आपण समजून घेतलं. आता आपण पुढे चलूया.
जर दिलेलं सेंटेन्स, दिलेलं इम्परेटिव्ह सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल, नकारार्थी असेल, पहा डिअर स्टुडंट्स, द निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स begins with don't, doesn't. Okay, now let's we see some negative imperative sentences. Okay, first, don't shut the window. Don't shut the window. पहा, या निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्हाइज करताना प्रोसेस तीच राहील, फक्त थोडासा बदल आहे. पहा, पॅसिव्हाइज करूया. लेट न सुरुवात, लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट द विंडो, लेट दी विंडो, त्यानंतर बी हा शब्द. आता इथे डोंट आहे, डोंट काढून टाका, त्याऐवजी घ्या नॉट, बी नॉट, आणि मेन वर्बचं तिसरं रूप शट. पॅसिव्हाइज होईल लेट द विंडो बी नॉट शट. ओके, नाव मूव टू द नेक्स्ट सेंटेन्स. डोंट watch this video. Don't watch this video. चला याचा पॅसिव्हाइज करूया. लेट ऑब्जेक्ट आहे दिस व्हिडिओ, लेट दिस व्हिडिओ, त्यानंतर बी हा शब्द, डोंट काढून टाका, नॉट घ्या नॉट, वॉचचं तिसरं रूप वॉच. पॅसिव्हाइज होईल पहा लेट दिस व्हिडिओ बी नॉट वॉच्ड. लेट्स टेक अ थर्ड सेंटेन्स. डोंट रिपीट that sentence. Don't repeat that sentence. Answer. चला याचा पॅसिव्हाइज करूया. लेट, आता या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे पूर्ण दॅट सेंटेन्स, लेट दॅट सेंटेन्स. त्यानंतर पहा मुलांनो बी हा शब्द, बी, डोंट काढून टाका, नॉट घ्या नॉट, रिपीटचं तिसरं रूप रिपीटेड. पहा याचा पॅसिव्हाइज कसा होईल, लेट दॅट सेंटेन्स बी नॉट रिपीटेड. ओके, आय थिंक डिअर स्टुडंट्स तुम्हाला नक्कीच इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्हाइज कसा केला जातो हे नक्कीच समजलं असेल. तर आपण पुढच्या तासाला भेटूया. सी यू टुमॉरो. ओके, गुड नाईट, बाय.